नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले अशोक चव्हाण यांना शिंदे फडणवीस सरकारनं मोठं गिफ्ट दिलंय। चव्हाणांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थक हमी देण्यात आली आहे। अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्यासाठी 150 कोटींची थक हमी देण्यात आली आहे। तर अशोक चव्हाण यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील, महाडिक यांच्यासह 11 जणांच्या कारखान्याला सुद्धा आर्थिक मदत दिल्याची माहिती समोर येते। सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर सरकार मेहरबान असल्याचं पाहायला मिळतं। त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। नुकतंच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यानंतर त्यांना खासदारकी तर मिळालीच, त्याचबरोबर त्यांना एक मोठं गिफ्ट सुद्धा शिंदे फडणवीस सरकारनं दिल्याचं दिसतंय। कारण चव्हाणांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थक हमी देण्यात आलेली आहे। तर अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्यासाठी तब्बल 150 कोटींची थक हमी देण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण यांच्यासोबतच हर्षवर्धन पाटील असतील, महाडिक असतील यांच्यासह 11 जणांच्या कारखान्याला सुद्धा आर्थिक मदत केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता सत्ताधारी पक्षातील जे नेते आहेत किंबहुना सत्ताधारी पक्षांमध्ये ज्यांनी नुकताच प्रवेश केला आहे अशा नेत्यांच्या कारखान्यांवर सरकार मेहरबान असल्याचं दिसतं। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? अशोक चव्हाण ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर आता शिंदे फडणवीस सरकार मेहरबान असल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत? नेमकी कुणाकुणाच्या कारखान्यांना मदत होताना दिसतीये? नक्कीच, कारण आपण पाहतोय की सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावरती ज्या पद्धतीत राज्य सरकार मेहरबान असल्याचं म्हटलं जातंय। कारण नुकतंच भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला देखील राज्य सरकार सहकारी बँकेकडून थक हमी जी आहे ती जवळपास आपण पाहिलं तर 148 कोटी रुपयांची आहे। आणि यासोबतच अजित पवार ज्यांना आपण पाहतोय की पाठिंबा देणारे कल्याणमधले आपण पाहतोय की काले असतील किंवा अमरसिंग पंडित असतील किंवा मग प्रशांत काटे असतील यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत जी आहे ती दिली जात आहे। आणि एकूणच आपण पाहतोय की सध्या काँग्रेसमध्ये असलेले आणि भाजपला सातत्याने आपण मदत होईल अशा पद्धतीची भूमिका घेणारे धनंजयराव साठे यांच्यात देखील आपण पाहिलं तर संत कुर्मदास सहकारी कारखान्याला देखील एकूण 59 कोटी रुपयांची मदत जी आहे ती केलेली आहे या राज्य सहकारी बँकेकडून। त्यामुळे एकूणच याआधी राष्ट्रीय सहकारी विकास निगमांच्या ज्या माध्यमातून भाजप नेत्यांच्या कारखान्यांना जीवनदान दिलं जात होतं, आता त्याचसोबतच आपण पाहतोय की अजित पवार यांना देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना महाराष्ट्र सहकारी बँकेकडून मदत मिळवून देत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। एकूणच सध्या आपण पाहिलं तर बँकेच्या या सगळ्याच रकमेबाबत जे भाऊराव चव्हाण आहेत यांना देखील एकूण 148 कोटी रुपयांची मदत जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की आता सत्तेत असलेले अजित पवार यांच्या गटामध्ये असलेले जे नेते आहेत, जे आमदार आहेत, त्यांना देखील मदत जी आहे ती केली जात आहे या बँकेच्याकडून। अगदी बरोबर आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता याच्यामध्ये सरकारकडून काही स्पष्टीकरण दिलं जातं का तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।